टाकलं, मारून टाकल्यानंतर त्याचे हातपाय बांधले, तिथंच गड्डा खोदला आणि तिथंच दाबला. बरं का. मग कुठे गेला? पिशाच चेवणी. पिशाच चेवणीमध्ये गेल्यानंतर महाराज त्या धुंदुकारी गोकर्णाच्या स्वप्नात गेला आणि त्याला सांगितलं माझा उद्धार कर. काय कर? उद्धार कर. गोकर्ण गयेला गेला. बरं, कुठं गयेला गेला, पिंडदान केलं. पिंडदान कुठं करावं याचे शास्त्र आहे. पिंडदान 3 ठिकाणी केलं जाते. कुठं? 3 ठिकाणी. बरं का. मग तुम्ही म्हणाल महाराज कोण्या ठिकाणी? पहिलं करावं गयेला, दुसरं करावं प्रयागला आणि तिसरं करावं काशीला. या ठिकाणी जर पिंडदान केलं तर जो मेलेला मनुष्य आहे त्याला एक तर स्वर्ग प्राप्त होते, नाही तर कैलास प्राप्त होते. बरं का. हा, मग या 3 ठिकाणी पिंडदान केलं पाहिजे. बरं ठीक आहे महाराज. गोकर्ण गयेला गेला, पिंडदान केलं आणि पिंडदान केल्यानंतर काय झालं? तरी त्याला मुक्ती मिळाली नाही. शेवटी धुंदुकारी हा गोकर्णाच्या स्वप्नात गेला आणि स्वप्नात गेल्यानंतर विचारायला लागला, दादा अजूनपर्यंत मला मुक्ती मिळाली नाही, तू काहीतरी कर. महाराज गोकर्ण सूर्यदेवाची प्रार्थना करते, सूर्याला नमस्कार करते आणि सूर्याला विचारते, सूर्यदेवा तूच सांग माझ्या भावाचा उद्धार कशाने होईल. त्यावेळेस सूर्यदेव प्रसन्न होतो आणि प्रसन्न झाल्यानंतर त्या गोकर्णाला सांगते, तुझ्या घरी 7 दिवस भागवत कथा अमृताचं रसपान कर आणि तिथे एक 7 कांड्याचा बास ठेव. तिथं तुझा भाऊ येईल, पिशाच चेवणीमध्ये बसेल, 7 दिवस तो कथा ऐकेल आणि 7व्या दिवशी त्याचा उद्धार होईल. गोकर्णाने काय केलं? तेच केलं. 7 दिवस बोलावल्यानंतर तो सुंदर प्रकारे बसला. असं करता करता एक दिवस एक कांड फुटलं आणि एक कांड फुटल्यानंतर 7व्या दिवशी 7ही कांडे फुटले. धुंदुकारी निघाल्यानंतर भगवंताने त्याला